नमस्कार. तर आंबा फळाची काढणी झाल्यानंतर साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्वप्रथम आंब्याच्या बागेची छाटणी करण्यात आली. आंब्याची बागेची छाटणी करताना ज्या फांद्या जमिनीच्या दिशेने वाढलेल्या आहेत किंवा जमिनीला पॅरलल अशा वाढलेल्या आहेत तर त्या फांद्या काढण्यात आल्या. तसेच जो शेंडावरती चाललेला आहे तो शेंड्याची छाटणी करण्यात आली व अनावश्यक फांद्या यांची काढणी करून घेतली. आंब्याच्या बागेची छाटणी केल्यानंतर त्याच्यावरती बुरशीनाशकाची एक पूर्ण फवारणी घेण्यात आली. त्यानंतर आंबेबागेतील जे गवत किंवा पालोपाचोळा पडलेला होता तर त्याचा ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यात आली. ट्रॅक्टरद्वारे रोटर मारून नंतर झाडांना माती लावण्यात आली व बाजूला चर काढण्यात आला. मातीची थाप लावल्यानंतर त्यांना प्रत्येक झाडांना आळी करून एक घाम्याले शेणखत प्रत्येक झाडाच्या अळ्याभोवती टाकण्यात आलेलं आहे व ते पुन्हा बुजवून घेण्यात आलेले आहे. सध्या त्यांना झाडाला कोणतंही पाणी दिलेलं नाही आहे. तर पावसाच्या पाण्यावरती पाऊस जसा येईल तसं त्याला पाणी मिळत आहे. त्यामुळे झाडाला एक प्रकारचा जो ताण आवश्यक आहे तो ताण मिळत आहे. हे बागेचं वय साधारणतः आता 2.5 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर गेल्या वर्षी आम्ही काही थोड्या प्रमाणात लॅक्टोब्यूट्राझोलचा यूज केलेला होता. तर ह्या वर्षी आम्ही पूर्ण फळ घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही सध्या जे दिसत आहे ती नवीन लागवड आहे. याला आता 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर पूर्णपणे पेपर मल्चिंगचा वापर करून आम्ही ही फळबाग आंब्याची बाग लावलेली होती. 1 वर्ष वयाची रोपे. आता 1 वर्ष वयाची रोपे लावल्यानंतर त्याला मल्चिंगचा वापर केल्यामुळे जे गवत किंवा तण झाडाच्या अवतीभोवती येणार होते ते आलेले नाही. त्यामुळे आम्हाला त्या मल्चिंगचा खूप छान असा उपयोग झाला आणि मशागतीचा खर्चही वाचलेला आहे. आणि झाडांना यावर्षी पूर्ण सेट होऊन चांगल्या प्रकारचा फुटवाही आलेला दिसून येत आहे. तर हे आमची दुसऱ्या टप्प्यातली लागवड केलेली आंबा बाग आहे. ह्या आंबा लागवडीमध्ये गेल्या वर्षी आम्ही आंतरपीक म्हणून 2 पिके घेतली होती. तसेच ह्या वर्षीही याच्यामध्ये आंतरपीक घेता येणार आहे. साधारणतः आंबा लागवड केल्यानंतर पहिले 2 वर्ष आपण आंतरपीक चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. तर हे जे आपण समोर पाहत आहात तर तो आमचा 82-032 या जातीचा खोडवा ऊस आहे. गेल्या वर्षी आम्ही साधारणतः 20 जूनला ऊसाच्या रोपांची लागवड केलेली होती. पूर्णपणे कोरडवाहू जमीन असूनही पाण्याचं योग्य नियोजन केल्यामुळे आम्हाला एकरी साधारणतः 80 टन ऊसाचं उत्पन्न मिळालेलं होतं. तर अशा पद्धतीने हे आमची टोटल 500 आंब्याची झाडे ही 2.5 वर्ष वयाची आहेत आणि साधारणतः 150 आंब्याची झाडे ही आता 1 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर आंब्याचे क्षेत्र हे साधारणतः 1.5 एकर एवढं आहे. तर यावर्षी आम्हाला आंब्याचं 1.5 टन इतके उत्पन्न मिळालं. तर त्या उत्पन्नातून साधारणतः आंब्याचा मशागत व त्यासाठी लागणारा जो किरकोळ खर्च आहे तो त्याच्यामधून कव्हर झालेला आहे. व यावर्षी साधारणतः 4 ते 5 टन उत्पन्न निघावं असं अपेक्षा आहे. परंतु या सर्व गोष्टी यावर्षी होणाऱ्या पाऊस एल निनोचा प्रभाव यावर अवलंबून असेल. तर आपण ही काही सजेशन किंवा काही आपली मत असतील किंवा काही आम्हाला माहिती देऊ इच्छित असाल तर कमेंटमध्ये माहिती किंवा चांगले सजेशन द्यावेत ही विनंती. धन्यवाद. मागील वर्षाच्या जे आता आंबा आम्ही उत्पन्न काढले तर त्याचे काही फोटोज मी आता तुम्हाला दाखवत आहात. तर ह्या वर्षी जे आंबे निघाले त्याची साईज, त्याची कलर आणि टेस्ट तुम्हाला यामधून दिसू शकते. तर अतिशय उत्तम क्वालिटीचे आंबे आहेत. सर्व केशर जातीचे आंबे आहेत. हे आपल्या माहितीसाठी.